दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहर ड्रग्ज प्रकरणात आधीच चर्चेत आहे, परंतु तरी देखील शहरात ड्रग्ज विक्री काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दररोज नवनवीन ड्रग्ज विक्रीचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच मखमलाबाद परिसरात अंमली पदार्थ विक्री करणारे इसम गुन्हे शाखा विशेष पथकाने ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी नामे ज्ञानेश्वर शेलार व निलेश बोरसे हे इसम अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करून एकूण 20,37,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरोधात NDPS 1985 चे कलम 8 क 20 क सह 29 प्रमाणे मसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायकुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर, पोलीस उपनिरीक्षक लाड, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार संजय ताजने, पोलीस हवालदार देवकिसन गायकर, पोलीस हवालदार किशोर रोकडे, पोलीस हवालदार गणेश भांबरे, पोलीस हवालदार डंबाळे, पोलीस नाईक भूषण सोनवणे, पोलीस नाईक दिघे, पोलीस नाईक चकोर, पोलीस अंमलदार वडजे, पोलीस अंमलदार येवले, पोलीस अंमलदार सानप, पोलीस अंमलदार नांदे, पोलीस अंमलदार बागडे, पोलीस अंमलदार निकम, पोलीस अंमलदार फुलपगारे, पोलीस अंमलदार राऊत, मपो कदम यांच्यासह पथकाने केली. तसेच नाशिक रोड येथे देखील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला लागूनच MD विक्री सुरू असल्याची माहिती युनिट 2 ला मिळाली होती. त्या अनुषंगाने छापा टाकून पथकाने 48,000 रुपये किमतीच्या 19 ग्रॅम MD सह संशयित विक्रेता किरण चव्हाण याला अटक केली आहे. नाशिक रोड येथील सिन्नर फाटा भागातील या महाविद्यालयात नाशिक शहरातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येत असतात. मात्र ड्रग्ज माफिया विद्यार्थ्यांना हेरून त्यांना MD विक्री करून व्यसनाच्या आहारी करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर युनिट 2 च्या पथकाने ही कारवाई केली आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार, सचिन जाधव, मनोहर शिंदे यांच्यासह पथकाने केली असून याबाबत अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. दरम्यान शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या अंमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस आता या MD रॅकेटचा छडा कसा लावणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.